Hello, good evening. Hello, I hope you can listen my voice. Hello, okay, so just tell me की तुम्हाला माझा आवाज येतोय का? सो आपण स्टार्ट करू. हॅलो हॅलो हाय गुड इव्हनिंग येस ओके. सो आता आपण जास्त वेळ न घालवता श्रुतीला आपण ॲड करूयात जॉईनमध्ये. तोपर्यंत तुम्ही काही तुमचे क्वेश्चन्स असतील ते तिथे टाईप करू शकता. श्रुती मी तुला रिक्वेस्ट सेंड केली आहे. येस आय गेस ती जॉईन झाली आहे. हॅलो हाय वेलकम टू स्टाईल टॉक संडे. तुला आवाज येतोय माझा? तुला माझा आवाज येतोय का? थोडा लांबून येतोय पण येतोय. आय कॅन यू. ओके ओके वेट आता येतोय का बघ? अजूनही लांबून येतोय. अजूनही ओके वेट. तुम्हा सर्वांना बाकीच्यांना आवाज येतोय का ते एकदा सांगा. सो आम्ही स्टार्ट करतो. सो कशी आहेस? काय चाललंय सध्या? घरीच आहेस ना? येतोय का तुला माझा आवाज? खूप लांबून येतोय बट आय विल मॅनेज. आता येतोय का? आय डोंट नो व्हाय. अजूनही नाही? ओके. ओके ठीक आहे. येतोय? इट्स ओके. येतोय आता? आय विल मॅनेज. आय विल मॅनेज. ओके ओके फाईन. सो आता सध्या काय करतेस? घरीच आहेस ना सध्या? सध्या घरीच आहे. घरीच एडिटिंग वगैरे सुरू आहे. अच्छा अच्छा ठीक आहे. सो तुझं आधी सर्वात प्रथम स्वागत आहे आणि आता आपण स्टार्ट येतोय ना प्रॉपर आवाज? ते आधी सांगतो स्टार्ट करायला. प्रॉपरली येते. आय डोंट नो व्हाय खूप लांबून येतोय बट ठीक आहे. आय विल मॅनेज. ओके वेट हा. सो आपण आता स्टार्ट करूया की तुझ्याबद्दल सर्वांना माहितीच आहे पण तरी सुद्धा तुझ्याकडून जाणून घ्यायला आवडेल आम्हाला की लाईक मी तुझं श्रुती बागल. सेलिब्रिटी फोटोग्राफर वगैरे. हा मी श्रुती बागल आणि एक फोटोग्राफर आहे. मोस्टली फॅशन आणि प्रोडक्ट फोटोग्राफर. ओके आय म्हणजे आता सध्या मी मोस्टली फॅशन आणि सेलिब्रिटीज विथ प्रोडक्ट हे सुरू आहे माझं काम. ओके. आणि मग तुझं कसं म्हणजे ह्याच्यामध्ये ऍज अ सेलिब्रिटी फोटोग्राफर सो तुझी फोटोग्राफीची आवड लहानपणापासून होती की कधी नंतर निर्माण झाली? तर ॲक्च्युली माझी फोटोग्राफीची आवड खूप लहानपणापासून सुरू झाली. माझे बाबा ओके करायचे. ओके ही स्टार्टेड शूटिंग ऑन फिल्म म्हणजे जे आधीचे अॅनालॉग कॅमेराज असतात. सो त्यांच्याकडे तो प्रोफेशनल कॅमेरा होता. ही टुक अ प्रोफेशनल कोर्स, छोटासा कोर्स. प्रोफेशनली ही इज अन इंजिनियर पण फोटोग्राफी ओके हे त्यांचं पॅशन आहे. सो हो लहानपणापासूनच ते आम्हाला प्रत्येक ट्रिपवर घेऊन जाताना किंवा गेट टुगेदर एक रोल असायचा जो अख्खा भरायचा. 36 फोटोज त्याच्यात असायचे. तो अख्खा भरायचा आणि मग टुवर्ड्स दी एंड ते एक्साइटमेंट असायची की काय रिझल्ट येणार आहे त्या फोटोजचा. थांबायचो हम्म. आम्ही. आणि ओके तशी माझी फोटोग्राफीची आवड सुरू झाली आणि ओके मग हळूहळू ते वाढत गेलं आणि when I entered into my college हम्म. मी तेवढं नाही लक्ष दिलं फोटोग्राफी आणि आर्ट्सकडे. आय वेंट इन टू सायन्स. 11वी-12वी ओके सायन्स करून मग मी BSc जॉईन केलं. BSc ओके जॉईन केल्यानंतर 1 वर्षाचा ब्रेक घेतला बिकॉज देवर वर सम प्रॉब्लेम्स मला होत नव्हतं ते करायला. बट आय कुडंट फिगर अच्छा आउट व्हाय. आणि हम्म. मग एका ब्रेकमध्ये आय स्टडी फोटोग्राफी ऑनलाईन आणि
माझी फ्रेंड आहे प्रियंका. शी वॉज ओके. डुईंग BMA मास मीडिया आणि तिने नुकताच एक कॅमेरा घेतला होता. सो तिच्या बरोबर मी जायचे शूट्सला. शूट्स ॲज इन जस्ट स्ट्रीट वॉक्स आणि यूज टू टेक आय यूज टू शी यूज टू लेट मी यूज अ कॅमेरा आणि मग यूज टू टेक फोटोज आणि तिच्या कॅमेऱ्याने मी सुरुवात केली माझ्या लहान हो. बहिणीचे फोटोज काढायला. मग असं हळूहळू अच्छा. एक छोटासा शोकेस सॉर्ट ऑफ छोटासा पोर्टफोलिओ जो फक्त माझ्या इंस्टाग्रामसाठी असेल असा डेव्हलप केला आणि आय स्टार्टेड पुटिंग अप फोटोज ऑन इंस्टाग्राम. जो ओके. एक माझा छोटीशी हॉबी अशी झाली. पण नंतर एके दिवशी माझ्या पप्पांनी हे हे बघून माझ्या पप्पांनी इवन इफ ही कुडंट डू इट ही बॉट मी अ कॅमेरा. मी घरी हो. आलेल्या कॅमेरा वॉज देअर. इट वॉज अन एंट्री लेवल कॅमेरा म्हणजे स्टार्टअप कॅमेरा जो आपण त्याला म्हणतो. But it worked magically. I tried to push it to all. I tried to do everything on that camera, and it helped me ओके. till last year. अजूनपर्यंत मी तो वापरत होते. अरे So वा. अशी Right. लहानपणापासून आवड सुरू झाली फोटोग्राफीची हा. आणि कधी वाटलं नव्हतं मी प्रोफेशनली करेन. ओके. पण वन थिंग लीड टू अनदर आणि ते प्रोफेशनली एक जर्नी सुरू झाली. ओके. ओके. सो तुझं सायन्स आणि देन तू काय केलं बोललीस जसं ते कोणत्या कॉलेजमध्ये झालं? सायन्स BSc ओके. खालसा कॉलेज माटुंगा. अच्छा. ओके. आणि मग देन त्याच्यानंतर स्टार्टच झालं तुझं त्यानंतर फोटोग्राफीचं काय? BSc मी कम्प्लीट केलं आणि असे माझे फोटोज पोस्ट करत राहिले वेगवेगळे जे मला आवडत असेल जे मी एक्सपेरिमेंट करू शकते. ओके. आणि इव्हेंच्युअली पूजा सावंत तिच्या बरोबर ओके. मी एकदा भेटली तू पूर्णाच्या सेटवर गेले. ती मला घेऊन गेली आवर्जून आणि तिथे तिचे आणि वैभव चक्रवर्ती सरांचे फोटो काढायचा चान्स मिळाला मला आणि ओके. आणि त्या भेटी तिथून माझ्या प्रोमो सॉंगचं BTS शूट केलं. सो तिकडे ओके. भरपूर काय काय शिकायला मिळालं त्या पहिल्या दिवशी आणि त्याच्यानंतर आकाश पेंढारकर सर म्हणून आहे ते भेटी पुन्हा हे करत होते पब्लिश करत होते प्रेझेंट करत होते. त्यांना मी माझं काम दाखवलं आणि मग त्यांनी मला बाकीच्या त्यांच्या बाकी पुढच्या ज्या फिल्म आहेत ती कच्चा लिंबू आणि विद्युत याच्या प्रमोशनसाठी बोलावलं. ऑफकोर्स ओके. पूजाती आणि वैभव चक्रवाडी यांच्याबरोबर ती जर्नी स्टार्ट झाली. सेम सेटवर मी प्राची खाडेला पण भेटले. तिच्याशी स्टायलिश या. द स्टायलिस्ट या. आणि अलॉंग दॅट भेटली टू पुन्हा त्या सेटवरच असं काही काही शिकायला मिळालं जे कदाचित मी एक्सप्रेस नाही करू शकत. ओके. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या त्या फक्त अनुभवाने शिकता येतात. म्हणजे हो. लाईट कुठून पडते लाईट रिफ्लेक्ट कशी होते किंवा प्रत्येकाचे फेसेस वेगवेगळे असतात. सो या. राईट. त्यांच्यावर आपण काय काय नवीन करू शकतो. हे सगळं मला तिथे शिकायला मिळालं. मग नंतर कच्चा लिंबूच्या सेटवर आफ्टर दॅट नॉट द एंटायर फिल्म बट दॅट इज अ प्रमोशनल ऍक्टिव्हिटी ते कव्हर करायचे म्हणजे त्यांचे स्टाईल जसं अँड लकीली प्राची खाडे वॉज ऑल्सो स्टायलिंग फॉर कच्चा लिंबू म्हणजे सोनाली मॅमचे सो तिथे सोनाली मॅमची ओळख झाली आणि तिथून मग सोनाली मॅम बरोबर सुद्धा जर्नी सुरू झाली. हे खूप चांगली माणसं मला खूप इनिशियल स्टेजमध्ये मिळत गेली तर त्यामुळे एक छान बेस तयार झाला माझ्या फोटोग्राफीचा. आणि प्राची खाडे ऑफकोर्स तिने मला खूप ठिकाणी रेकमेंड केलं. मिनी माथुर आणि नंतर अजय अब्दुल सर ऑफकोर्स आणि असं सुरू झाले. अजून खूप काय काय आहे बट आत्ता सुचत नाहीये लगेच बोलायला. हो ते तर आहेच. सो म्हणजे तू आतापर्यंत तसे बऱ्याच सेलिब्रिटींसोबत काम करत आली आहेस. सो कसा होता सगळ्यांसोबतचा अनुभव तुझा? खूप छान खूप छान. पूजा सावंत बरोबर काम करताना तर म्हणजे आमची खूप मजा असते. ती आम्हाला अगदी लहान मुलांसारखं नाही पण तिच्यासारखं ट्रीट करते. तिच्याबरोबर मज्जा असते तिच्याबरोबर काम ही तेवढं स्ट्रिक्ट असतं आणि
आम्हाला थोडंसं लहान होता येतं. आणि ऑफकोर्स खूप गोष्टी एक्सपेरिमेंट करता येतात. ती तीही काही रेकमेंड करते. मग आम्ही ते एक्सपेरिमेंट करतो. Right, right. असं चालू असतं. वैभव दत्तवादी, भूषण प्रधान आणि सोनाली दी ऑफकोर्स. हा. तिने एवढं काय काय केलंय, म्हणजे तिच्याबरोबर काम करताना प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी वेगळं शिकायला मिळतं. तिचं प्रोफेशनलिझम, तिचा ॲटिट्यूड टुवर्ड्स वर्क, द वे शी स्पीक्स टू पीपल, द वे शी ट्रीट्स पीपल इज समथिंग दॅट आय ॲडमायर अ लॉट. अ लॉट. ओके, सो इथे प्रेरणा मॅमने क्वेश्चन विचारलं की तुझा अजय अतुल सोबत काम करण्याचा एक्सपिरियन्स कसा होता? गॉड, ते ते खूप अमेझिंग आहे. खूप म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत किती अमेझिंग आहे. ते जेवढे ग्रेट आहेत तेवढं तसे ते वागत नाही. ते खूप डाऊन टू अर्थ आहेत आणि दे आर जस्ट अमेझिंग. म्हणजे खूप प्रेमळ माणसं आहेत. खूप खूप अमेझिंग. आणि दे आर लेजंड्स. आय एम एक हे माझं खूप काय म्हणतात, इट्स अ ब्लेसिंग ऑर थँक्स टू प्राची, आणि इट्स अन ऑनर टू बी वर्किंग विथ देम and to be around them, to be just around them. ओके. आणि सो आता बऱ्याच लोकांना माहिती आहे की तू सेलिब्रिटी फोटोग्राफर आहे. सो असं वाटतं ना की खूप छान एक लाईफ, ग्लॅमर लाईफ मध्ये तुझा देखील त्याच्यामध्ये पार्ट असतो. सो आम्हाला ते तर माहितीच आहे. सो त्याच्या मागची जी मेहनत असते, लाईक आता सेट लांब लांब ठिकाणी असतात, प्लस मॉर्निंग शूट्स असतात किंवा नाईट शूट असतात. मग तेव्हा तुझी कशी म्हणजे धावपळ किंवा काही मेहनत असेल ती सांग. हो, ऍक्च्युली ग्लॅमरस दिसतं, पण हम्म. तसं असतंही जर तुम्ही त्या प्रकारे घेतलं. येस, प्रत्येक कामात स्ट्रगल हा असतो, मेहनत ही असते. मग ते खूप आम्हाला मोठं चॅलेंजेस द लोकेशन आणि टाइम. लोकेशन कन्स्ट्रेंट्स अँड टाइम. सो तेवढा टाइम नसतो. आफ्टर द आर्टिस्ट इज रेडी आणि त्यांना फ्लोअरवर जायचं असतं किंवा त्यांना सेटवर राईट, जायचं असतं, त्याच्यामधला खूप राईट. खूप कमी टाइम असतो. खूप कमी टाइम आणि मध्ये, राईट. तर तुमचं जे काही प्रॅक्टिस जी काही तुम्ही बेस्ट 1-2 देतात. वर्ष केलेली आहे, ती तुम्हाला त्या 1 ते 2 मिनिटात किंवा 5 मिनिटात तुम्हाला दाखवावी लागते. प्लस आता जे सेट्स आम्ही ऍक्च्युअली घेऊन जातो ऑन द सेट ऑफ, जसं सॉरी महाराष्ट्र बेस्ट डान्सर वर किंवा रिसेंटली केलेलं असं अशा सगळ्या गोष्टी ज्या असतात जिथे ऍक्च्युअल स्टुडिओज बिल्ड केले नसतात, आपल्याला जाऊन करावं लागतं. त्यासाठी सगळं सामान घेऊन जावं लागतं. सो बी इट बॅकड्रॉप स्टँड, अन एंटायर लाईट सेटअप. सो तो घेऊन जाणार आणि तिथे सेटअप करण्यात इज अ डिफरंट स्ट्रगल. बट आय वुडंट कॉल इट अ स्ट्रगल. मला ती प्रोसेस खूप आवडते. जरी ते थोडं टायरिंग होऊन जातं, बट टुवर्ड्स दी एंड ऑफ द डे एक सॅटिस्फॅक्शन असतं की हा, आय डिड समथिंग, म्हणजे काहीतरी त्या मेहनतीचं काहीतरी चांगलं झालं. So, yeah. राईट, राईट. अगदी बरोबर. आणखीन एक क्वेश्चन प्रेरणा मॅमने विचारलाय की फॅशन फोटोग्राफर करताना तू सेलिब्रिटीज बरोबर कसा प्लॅन करते शूटचा? प्लॅनिंग तसं बघायला गेलं तर प्लॅनिंग प्रोसेस इज अ लॉट. म्हणजे जेव्हा स्टायलिस्टचे कॉस्ट्युम्स रेडी असतात, दे विल शेअर इट विथ यू, दे विल शेअर द मेकअप विथ यू. हे जेव्हा आपण प्लॅन करू शकतो तेव्हा, म्हणजे जेव्हा आपल्याकडे टाइम असतो टीमकडे. सो ते सांगितल्यानंतर कधी कधी 1 दिवसाचा टाइम, 2 दिवसाचा टाइम. सो वी हॅव आय नीड टू चेक इफ द बॅकड्रॉप इज मॅचिंग विथ द आउटफिट, किंवा आम्ही त्याला कलर कोऑर्डिनेट करू शकतो का. बट इट्स अ टीम एफर्ट, टीम डिसिजन. आणि ऑफकोर्स कलर कोऑर्डिनेशन, आणि देन what sort of style would go for that dress or that setup. प्रत्येक वेळी प्रत्येक कॉस्ट्युमला अख्खं दाखवण्याची किंवा पूर्ण लेटअप करायची गरज नसते. त्यांना आपण थोडं ड्रामॅटिक वे मध्ये सुद्धा दाखवू शकतो. काही कॉस्ट्युम्स थोडे डिफिकल्ट असतात, त्यांनाही थोडं लाइटिंग चेंज करून दाखवावं लागतं. सो हे सगळं प्री प्लॅन करून केलं तर इट इज बेटर. बट आय थिंक काही गोष्टी स्पॉन्टेनियस ठेवल्या तर त्या जास्त चांगल्या होऊ शकतात असं मला वाटतं. श्रेयस गुप्तेने क्वेश्चन केलाय की विच प्रोजेक्ट यू आर वर्किंग इन फ्युचर?
अह, सध्या प्रोडक्ट शूट माझे खूप चालू आहे आणि स्टाईल शूट्स पण आहेत बट ते लॉकडाऊनमुळे पेंडिंग येस. आहेत. सो लेट्स होप दॅट आपण सेफ याच्यातून लवकर. बाहेर येऊ आणि ते परत सुरू होतील. येस, अनुषानी तोपर्यंत घरातच विचारलं, राहू. do you हम्म. prefer outdoor shoots in natural light or studio shoots? Yes, Anuja, you know how much I love natural light. मला नॅचरल लाईट खूप आवडतं. बट आता करंटली सिन्स लास्ट इयर आय एम रिअली फॉलिंग इन लव्ह विथ स्टुडिओ सेटअप. मी याच्या आधी नॅचरल लाईटमध्येच काम केलेलं जास्त. पण येस, आय वुड प्रिफर नॅचरल लाईट ओव्हर एनिथिंग. पण थोडं चॅलेंजिंग करायला मला स्टुडिओ सेटअप करायला खूप आवडतं. ओके. आणि आणखीन एक क्वेश्चन आहे, कोणी विचारलंय, प्रियंका पवारने विचारलं की विथ सेलिब्रिटी यू आर एगर टू वर्क. इगर टू वर्क खूप आहेत, पण ज्यांच्याबरोबर मला खरंच काम करायचं होतं किंवा मी कदाचित कधी इमॅजिन पण केलं नाही की मी ते काम करीन. पूजा सावंत, शिवाजी भूषण प्रधान, सईता मटकर, सोनाली कुलकर्णी, अजय अतुल सर, अह, अह, सोहाली खान, ह्यांच्याबरोबर मी कदाचित इमॅजिन पण केलं नाही मी कधी काम करीन. त्यांच्याबरोबर ऑलरेडी काम करून झालं. अजून बरेच आहेत. आय थिंक जे सगळ्यांबरोबर काम करायचं मला. ओके. आणि श्रेयस सावंतने विचारलंय की हु इज युअर फेवरेट कॅमेरामॅन. श्रेयस, माय ब्रदर. ओके. यू श्रेयस. आवाज तुझा आला नाही मला. कॅमेरामॅन आय थिंक, हा. सॉरी, हा, कॅमेरामॅन, तुझा फेवरेट कॅमेरामॅन विचारला. डू यू मीन फोटोग्राफर श्रेयस? ओके, आता आपण त्याच्या कमेंटची वाट बघू आणि त्याच्यावरती हे करू. पर्सनल फोटोग्राफी सुद्धा करतेस का तू, असा एकाचा प्रश्न आहे. सॉरी, सॉरी. पर्सनल फोटोग्राफी सुद्धा करतेस का, जसं सेलिब्रिटी आहे तसं. हो हो, पर्सनल डिपेंड म्हणजे पर्सनल फोटोग्राफी ॲज इन सेलिब्रिटीजचे पर्सनल फोटोग्राफी सुद्धा आणि अदर दॅन सेलिब्रिटीज ऑल्सो. ओके ओके. सो काल आम्ही जी स्टोरी टाकलेली त्याच्यामधून पण बऱ्याच जणांनी जे क्वेश्चन विचारले त्याच्याकडे आपण आता वळूया. की निखिल सुर्वेने विचारलं की हाऊ इज युअर एक्सपिरियन्स विथ कॅनॉन R5. It has been wonderful. That camera is a beast and I love it. माझ्याकडे मी आता रिसेंटलीच घेतला आहे 2020च्या टुवर्ड्स दी एंड, म्हणजे नोव्हेंबर ओके. डिसेंबरला. आणि इट्स इट्स अ बीस्ट, इट्स अ ब्युटिफुल कॅमेरा. आय लव्ह इट. ओके. आणि राज पवारने विचारलं की तू फोटोग्राफी कुठून शिकलीस, ते सांगशील का. जसं मी म्हणाले मी माझ्या वडिलांकडून बेसिक शिकली आहे आणि नंतर थ्रू एक्सपिरियन्स अँड फ्रॉम इंटरनेट. बट आय वुडंट सजेस्ट एव्हरीवन टू फॉलो दॅट पाथ. एक छोटंसं बेसिक नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला प्रोफेशनली करायचं असेल तर देर आर कोर्सेस इन अ लॉट ऑफ कॉलेजेस मुंबई महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि आउट ऑफ महाराष्ट्र सुद्धा. अशा कोर्सेस थोडे एक्सपेन्सिव्ह आहेत. If you are ready to do that, please go to those schools and study professional level of work. आणि मग तुम्ही एंटर करा ह्याच्यात. आणि other than that, your experience will teach you a million things. आणि जोपर्यंत तुम्ही काम करत नाही आहे, जोपर्यंत तुम्ही तुमचा कॅमेरा यूज करत नाही आहे, जोपर्यंत तुम्ही लाईट आणि नॉट नेसेसरी की प्रत्येक गोष्टी तुमच्याकडे असल्याच पाहिजे, ही गोष्ट असलीच पाहिजे तरच असं होणार. यू कॅन यूज वॉट एव्हर यू हॅव इन युअर प्लेस अँड यू कॅन मेक अ मिलियन थिंग्स आउट ऑफ दॅट. अगदी बरोबर. आणि राहुल पाठकचा एक क्वेश्चन आहे की व्हॉट्स युअर फेवरेट पोर्ट्रेट और लँडस्केप. पोर्ट्रेट. पोर्ट्रेट. आणि व्हॉट्स ऍक्च्युली व्हॉट्स द बेस्ट. सॉरी सॉरी. नाही नाही, बोल बोल, त्याच्यानंतर मी क्वेश्चन It स्टार्ट depends. करते. Portraits. It depends on what type of photography we are doing. So, Okay. the your subject
is a person or a pet or an object. Object साठी of course you can experiment with all the angles. But if it is a person, I think portraits look really amazing. And if I'm shooting a landscape photo, if I'm shooting an architectural photo, I would go for a Hmm. landscape. Okay. आणि what's the best camera or lens setup? Best camera. किंवा lens setup? Lens is my favorite lens is 24-70 and 85 1.2. ओके. आणि सायली कोचलेने विचारलं की हाऊ टू स्टार्ट ॲज अ सेलिब्रिटी फोटोग्राफर. मी असं सजेस्ट करीन की फॉलो लाईक बिल्ड युअर ओन पोर्टफोलिओ आणि असा पोर्टफोलिओ बिल्ड करा ज्याच्यामध्ये तुमची स्टाईल कळेल. कोणासारखं नाही करायचं किंवा तुम्हाला सेलिब्रिटी बरोबर शूट करायचं आहे ह्या इंटेन्शननी नका शूट करू. तुमची स्टाईल काय आहे ही ओळखा. वेगवेगळ्या टाईपचे शूट्स करा, ट्राय करा, तुमच्या घरातल्या लोकांबरोबर ट्राय करा. आणि मग तुमचा एक पोर्टफोलिओ किंवा एक छोटासा इंस्टाग्रामवर का होईना इट्स अ ग्रेट प्लेस टू शोकेस पोस्ट करा. आणि हे झाल्यानंतर यू कॅन अप्रोच द सेलिब्रिटीज. काही जणांचे मॅनेजर्स असतात, त्यांना तुम्ही मेसेज करू शकता. काही जणांना तुम्ही डिरेक्टली डीएम करू शकता. यू कॅन मेसेज देम की I just want to work with you and you can see my work here on this page, or just send your pictures, send your profiles, and if they like your work they will definitely call you up. ओके. जसं की आता तू बोलली प्रत्येकाची एक वेगवेगळी स्टाईल असते. सो आम्हाला आपला स्टाईल टॉक संडे आहे. सो तुझी जी स्पेसिफिक स्टाईल आहे ती जाणून घ्यायला आवडेल. मला फोटोज ना जास्त आय डोंट लाईक टू ओव्हर डू इट. मला फोटोज जे कॅमेरामध्ये येत आहे जेवढं ट्राय करू शकतो आपण कॅमेरामध्ये फिक्स करण्याचं तेवढं करावं. असं दॅट इज माय स्टाईल आणि मी मला कन्स्ट्रेन नाही करून ठेवत. I try to experiment all the styles, but I also try to. Well, I suggest everyone to try one thing a lot of time, a million times, आणि नंतर तुम्ही दुसऱ्या गोष्टीकडे स्विच करा. मला सगळ्यात स्टाईल आवडतात. I can't choose one, but mostly I will keep it as. Can you hear me? येस येस. I'll keep it as natural as possible. म्हणजे जे कॅमेरामध्ये आहे ते. तू प्रेरणा मॅमने विचारलं तू कसं काय आणि काय स्टडी करते बिफोर द फोटोशूट. Before the photo shoot, या. I I would I would I would just I would just go on my inspirational page that I create. मी एक छोटासा mood board बनवून ठेवते. The type of photos that I want to click, the type of angles that I want to experiment with. And when I go through that, मी ते styles बघते, ते costumes बघते, ते काय आहे. And when I'm completely prepared, I'll just go and do it. And मी जसं म्हणाली, more than half of the things are spontaneous. तिकडे गेल्यावर कधी एक लाईट चालू नाही होत, कधी कधी ड्रेसेस डिफरंट आहे किंवा what the black is not matching. So मग काही ना काही डिफरंट स्पॉन्टेनियसली करावंच लागतं. But the best thing I would suggest is to prepare everything prior. म्हणजे एक basic idea तरी की if this is not working, at least I have this as a backup. ओके. सो आणखीन एक क्वेश्चन आहे. पल्लवीने विचारलं डू यू प्रिफर नाशिक फॉर फोटोग्राफी अँड विच काइंड ऑफ फोटोग्राफी यू लव टू शूट ओव्हर देअर. Would you prefer? Do you prefer Nashik for photography and which kind of photography you love to shoot over there? नाशिक Yes.
आय लव्ह नाशिक. आम्ही एका प्रोडक्शन हाऊस मधून तिथे शूट करण्यासाठी गेलेलो, मूवी स्टिल्स आणि मीटिंगसाठी. ओके. आणि दॅट्स अ ब्युटिफुल प्लेस. मला तिथे नेचर फोटोग्राफी करायला खूप आवडते. अच्छा. Yes. So which kind of photography? हाँ, one nature photography, right? Okay. Yes. Who is your inspirational person? सिद्धेशने विचारलंय. Inspirational person. There are a lot of photographers who inspire me. खूप जण आहेत, मला आता पटकन नाव नाही सुचत आहे, बट त्यांचं काम मला खरंच खूप आवडतं आणि आय आय हम्म. जस्ट ही इज जस्ट अन अमेझिंग पर्सन इज तेजस नेरुलकर. ओके. ठीक आहे. Yes. हा, आणखीन एक क्वेश्चन होता की अ, श्रद्धा, हा, श्रद्धाचा होता की एनी चान्स टू वर्क ॲज अन इंटर्न विथ यू मॅम? That's really sweet of you, Shraddha. इंटर्न पेक्षा यू कॅन कम अँड ऑब्झर्व एव्हरीथिंग. मला इंटर्न्स म्हणून कोणाला घ्यायला नाही आवडत, बट आय वुड शोरली यू कॅन जस्ट टेक्स्ट मी आणि वी कॅन डिस्कस अबाउट इट फर्दर इफ देर इज एनिथिंग कमिंग अप आफ्टर द लॉकडाऊन. आपण नक्कीच एकत्र काम करू शकतो. ओके. युअर मेमोरेबल फोटोशूट आणि ते का? प्रत्येक शूट मेमोरेबल आहे. प्रत्येक तरी आय थिंक एखादं खूप स्पेशल असतं ना तसं. भरपूर आहेत, भरपूर आहेत. एक आता रिसेंटली झालं ते म्हणजे महाराष्ट्र बेस्ट डान्सर्सवर आम्हाला तो अख्खा एक्सपिरियन्सच खूप मेमोरेबल होता विथ पूजा सावंत. आणि खूप खूप काही गोष्टी आम्हाला वेळ नसायचा पहिली गोष्ट तर. मग त्यासाठी थांबणं, तो सेट तिथे रेडी असायचा. पण धावपळ आणि मग ते झाल्यानंतर तो परफॉर्मन्स, तिथे जे परफॉर्मन्स असायचे ते एन्जॉय करण्यात पण एक वेगळी मजा आहे. सो ते होतं. अजून म्हणजे आम्ही एकदा गोव्याला जात होतो विथ सोनाली मॅम, सोनाली कुलकर्णी मॅम, प्राची, मी आणि ट्विंकल द मेकअप आर्टिस्ट. सो वी वर फ्लाइंग टू गोवा आणि गोव्याला जाताना आम्ही प्लेनमध्ये होतो आणि आणि चेक इन करताना आम्हाला कळलं की कोणाचीही माहिती नाही, कोणाची तरी एकाची बॅग ह्या प्लेनमध्ये येऊ शकणार नाही आहे. मी मागच्या प्लेनमध्ये, म्हणजे कधी येणार आहे, आज नाही येऊ शकणार, उद्या येईल. आणि उद्या शो होता. So stylist bag can't go missing. A photographer's bag can't go missing. Photographer's bag missing झाली तरी एखाद वेळ चालू शकतो. But makeup stylist और सोनाली मॅम्स बॅग ह्यापैकी एक बॅग मिसिंग असू शकते. मग ती कुठली असेल ह्या एन्झायटीमध्येच. बट त्याच्याने आमचा ती एन्झायटी खूप कमी केली आणि खूप बॅलन्स केली. आणि आम्ही फायनली तिथे पोहोचलो आणि त्यांनी पण सोनाली मॅम कसं बसं अरेंज करून ती बॅग पाठवून दिली. लकीली ती बॅग स्टायलिंगचीच सोनाली मॅमची पर्सनल बॅग होती. सो त्याच्यात स्टायलिंग किंवा मेकअपचं काही नव्हतं. ते काम झालं असतं. बट दॅट एंटायर ट्रिप वॉज रिअली अमेझिंग. आणि असे बरेच शूट्स आहेत, मला आता नाही सुचत आहेत, बट माझे प्रत्येक शूट्स आर मेमोरेबल. अजय अतुल सरांचा एक शूट आहे जे मी खूप इनिशियली केलेलं, खूप आधी. आय वॉज हार्डली 21-22. त्यांचा एक फोटो आहे. अजय सर मागे आहेत आणि अतुल सर पुढे आहेत. ही इज लुकिंग स्ट्रेट अहेड आणि अजय सर मागे आहेत. आणि दॅट फोटो तो सगळ्यांना इतका आवडला, ते इतके अप्रिशिएट झाला तो फोटो. आणि ते अजूनही यूज करतात. अजूनही बरेच ठिकाणी तो फोटो यूज होतो. आय थिंक दॅट शूट वॉज अ मेमोरेबल शूट फॉर मी. जे अजूनही मी कधीच नाही विसरू शकत. ओके. आणखीन क्वेश्चन्स आहेत ते पण पाहूया. खूप फटाफट वरती जातोय. तुला जे Yes. काही दिसत असेल ते तू पिकअप करू शकतेस. हो. युअर बेस्ट प्लेस और डेस्टिनेशन फॉर फोटोशूट? वैभवने विचारलंय.
बेस्ट डेस्टिनेशन फॉर फोटोशूट. मला सगळीकडे जायला आवडेल. म्हणजे असं एक असं सांगता नाही येणार. बट मला लडाख आणि काश्मीरला खूप डेस्परेटली जायचंय. सो तिथे जर एखादं शूट करायला मिळालं तर आय वुड लव्ह टू डू. आणि फेवरेट प्लेस पण विचारले त्याने की आतापर्यंतचे आतापर्यंतची फॉर फेवरेट फोटोशूट. प्लेस फॉर फोटोशूट. मला अजून खूप काही ठिकाणी जायचंय. अजून मला जायला नाही मिळालं. पण सगळ्या जागा मला आवडतात. मला पण एक आय कांट पिक वन. एव्हरी प्लेस गिव्स मी म्हणजे एव्हरी शूट इज इन्स्पायरिंग. आणि मला असं वाटतं सगळ्यांसाठी ते तसंच असतं. वी कांट डिसाइड जस्ट वन थिंग. आणि एक गोष्ट नाही असू शकत. एव्हरी मेमरी इज अ डिफरंट मेमरी. एव्हरी शूट इज अ बेस्ट शूट. राईट. आणि मग तू फोटोग्राफी लाईक आता प्रत्येक फोटोशूट वेगवेगळं असतं, सो त्यासाठी इन्स्पिरेशन कुठून घेते? I think every person, if it is a portrait shoot or a fashion shoot, that for me that person inspires me. म्हणजे be it anyone, I will observe them first. मी त्यांना ऑब्झर्व करते आणि मग मी आय हॅव दिस व्हेरी अनॉइंग हॅबिट की मी त्यांच्याकडे नुसतं स्टेअर करत राहते. मला खूप जण बोलले आहेत की मी आय विल जस्ट स्टेअर एट देम आणि मला नाही कळत ते मी करते ते. बट मला त्या गोष्टी माझी ती पद्धत आहे. मी आय विल स्टेअर एट देम आणि ते पर्सन दॅट पर्सन इन्स्पायर म्हणजे त्या माणसांकडून आपण अजून ऑब्झर्व करू शकतो की हाऊ कॅन वी एक्सपेरिमेंट विथ देम. राईट. इवन सई तामणकर, शी इज अमेझिंग विथ पोझिंग. आणि आय थिंक त्यांना काही असं सांगावं वगैरे नाही लागत. इनफॅक्ट सगळ्यांना त्यांना असं काही सांगावं नाही लागत. दे आर व्हॉट दे आर. ओके. आणि फॅशन फोटोग्राफी आणि तुझी जी बाकीची नॉर्मल फोटोग्राफी किंवा प्रोडक्ट फोटोग्राफी करते त्याच्यामध्ये काय फरक असतो? Normal photography, as in product photography, is what I do other than fashion. फरक खूप आहे. फॅशन मध्ये यू हॅव अ मॉडेल. तुम्हाला तुम्ही त्यांना डिरेक्ट आणि इट्स अ व्हेरी डिफरंट टाईप ऑफ फोटोग्राफी. प्रोडक्ट मध्ये यू हॅव वन प्रोडक्ट अँड यू हॅव टू सेल इट. तुम्हाला ते प्रोडक्ट विकायचंय. तुम्हाला ते प्रोडक्ट दाखवायचंय लोकांना की this is the best that we have. So both the type of photography are difficult नाही म्हणता येणार, challenging in their own way, and they both are different. सो आणखीन क्वेश्चन्स आहेत की आम्हाला काही फोटोग्राफी टिप्स देशील का? मी हेच म्हणेन की प्रॅक्टिस करा. मी 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 स्वतः सुद्धा खूप शिकते. सो मला सुद्धा टिप्सची तेवढीच गरज आहे जेवढी तुम्हाला आहे. पण जे मी आतापर्यंत ऑब्झर्व केलंय दॅट इज तुम्ही एक्सपेरिमेंट करत राहा. तुम्ही एका गोष्टीवर फोकस नका राहू. जसं मगाशी एक प्रश्न आला की सेलिब्रिटीज अप्रोच करायचं असेल किंवा सेलिब्रिटी फोटोग्राफर बनायचं असेल तर डोंट गो टुवर्ड फोटोग्राफी ॲज मला सेलिब्रिटी फोटोग्राफरच व्हायचंय. बी अ गुड फोटोग्राफर. एक्सपेरिमेंट विथ एव्हरीथिंग. तुम्हाला वाईल्ड लाईफ फोटोग्राफी एक्सपेरिमेंट करा. तुम्ही प्रोडक्ट फोटोग्राफी एक्सपेरिमेंट करा. वेडिंग फोटोग्राफी. आणि वेन यू हॅव अ प्रॉपर तुम्हाला स्वतःला कळेल की तुम्हाला काय आवडतं. वेन यू हॅव अ प्रॉपर थिंग यू कॅन ऑटोमॅटिकली अप्रोच दॅट टाईप ऑफ फोटोग्राफी. मला सगळे एस्पायरिंग फोटोग्राफर्स आहेत त्यांना तेच सांगावं असं वाटेल की प्रॅक्टिस ॲज मच ॲज पॉसिबल. आणि डोंट लेट युअर कॅमेरा इक्विपमेंट बी अ हर्डल फॉर यू. छोट्यातला छोटा कॅमेरा, स्वस्तातला स्वस्त कॅमेरा तुम्हाला ते रिझल्ट देऊ शकतो जे तुम्हाला ऍक्च्युली त्याच्याकडून घ्यायचं आहे. तुम्हाला 2 लाख 3 लाखाचा कॅमेरा असण्याची गरज नाही आहे. गेट अ गुड फंक्शनिंग कॅमेरा अँड हायर अ गुड लेन्स. जर तुमच्याकडे त्या वेळेसाठी कॅमेरा नसेल तर तुम्ही रेंट करू शकता. रेंटसाठी खूप चीपर ऑप्शन्स आहेत आणि
तुम्हाला एक दिवसात काय काय करता येऊ शकतं त्याच्याने. सो जस्ट एक्सपेरिमेंट आणि मग एंटर इन टू दिस फील्ड. अनुजाचा क्वेश्चन आहे की व्हॉट डू यू प्रिफर, फॅशन और प्रोडक्ट फोटोग्राफी? बोथ. आय लव्ह बोथ. ओके. आणि दॅट्स सो आणखीन एक स्वीट ऑफ क्वेश्चन यू. आहे, जर तू फोटोग्राफर नसतीस तर काय असतेस, म्हणजे कोणत्या ह्याच्यामध्ये करिअर करत असते आता? I would have been a veterinarian. Yeah, I think I would have been a veterinarian or an artist. Right. तुला फोटोग्राफी शिवाय आणखीन काय आवडतं, जसं की पेंटिंग्स आहेत आणि तसं? ऑफकोर्स मला पेंटिंग करायला खूप आवडतं आणि and my animals. I love हो, तिथे बरेच rescuing जणांनी animals क्वेश्चन्स and विचारले होते. मगासपासून घेतले नाही बिकॉज आपलं स्टाईल ब्लॉग आणि फोटोग्राफी आहे yes. म्हणून, की तुझ्याकडे किती Yes. एनिमल्स आहेत. बरेच क्वेश्चन्स अ, होते तिथे. आमच्याकडे बरेच अॅनिमल्स येऊन गेले आहेत. आधी आमच्याकडे वी रेस्क्यू स्क्विरल, सो देवर अ लॉट ऑफ स्क्विरल केसेस जे कंटिन्युअसली यायचे, अजूनही येतात. आता सध्या माझ्याकडे 5 अॅनिमल्स आहेत. 3 कॅट्स आहेत, एक बाहेरून येतो असाच फिरायला, 2 माझ्या स्वतःच्या आहेत, एक माझी एक खारुताई आहे आणि एक बर्ड आहे. आणि एक क्वेश्चन आहे पुन्हा सिद्धचा, की हाय श्रुती, लव्ह युअर वर्क, वुड लव्ह टू नो वन थँक यू थिंग सो विच मच. which you wish you had known when you started doing photography? One thing I wish I would have known, to be more confident. I wish I was more confident किंवा I wish I would have spoken up more. मी खूप shy होते किंवा I think every initial photographer or every person who is pursuing something are initially shy. आणि आय थिंक तो कॉन्फिडन्स पण तेव्हाच येतो जेव्हा तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ बिल्ड करत जातात, तर तसा तसा कॉन्फिडन्स येतो. बट आय विश किंवा आय विश आय वुडंट हॅव डाउटेड माय सेल्फ. कधीही सेल्फ डाऊट ठेवू नका. जर तुम्हाला माहिती आहे काहीतरी तुम्हाला करता येत असेल तर गो इन फुल फोर्स टुवर्ड्स इट. ओके. वैभव भगतने क्वेश्चन केला की व्हॉट काइंड ऑफ टूल्स डू यू यूज फॉर पोस्ट प्रोसेसिंग? Lightroom आणि I use two post processing apps, softwares, Lightroom आणि Photoshop. Lightroom कलर करेक्शन साठी आणि जर काही इन डेप्थ एडिटिंग और रिटचिंग इज रिक्वायर्ड, आय युजली यूज Photoshop. ओके. आणि व्हॉट इज दॅट वन अचिव्हमेंट यू आर एमिंग? प्रेरणा मॅमने क्वेश्चन केलाय. वन अचीवमेंट, मला असं वाटतं की ज्या प्रकारची फोटोग्राफी मला करायची आहे, I am aiming towards that. I am aiming towards being completely. I'm learning to be completely professional. आणि मला असं वाटतंय it will take a lot of time and a lot of practice to reach that. But there is a certain amount of pictures that I want to click, and I am aiming towards that. And ओके. to start a commercial photography portfolio soon. ओके, ग्रेट. ऑल द बेस्ट. निखिलने Thank you. क्वेश्चन केलंय की एनी प्लॅन्स फॉर वेडिंग फोटोग्राफी? Yes, Nikhil. हो, आय एम सून गोइंग टू स्टार्ट अ पेज जे कम्प्लिटली डेडिकेटेड असेल वेडिंग आणि लाईफस्टाईल फोटोग्राफी आहे. मी आणि माझे काही फ्रेंड्स आहेत, निखिल आणि ओमकार बोथ. सो वी माइट वर्क ऑन इट टुगेदर व्हेरी सून, बट इट्स स्टिल इन प्रोसेस आणि वी आर प्लॅनिंग फॉर इट. ओके, ऑल द बेस्ट अगेन. थँक यू. गीताने क्वेश्चन केलाय की कॅन यू शेअर युअर फन एक्सपिरियन्स यू हॅड वाईल शूटिंग? एव्हरी एक्सपिरियन्स इज फन एक्सपिरियन्स. मला आत्ता पटकन नाही आठवणार, बट एव्हरीथिंग इज क्वाईट अमेझिंग. म्हणजे सगळेच प्रोसेस, द ट्रॅव्हलिंग, कधी कधी इक्विपमेंट हरवतं,
खूप वाईट वाटतं, पण मग ते घेऊन परत येण्यात तेवढीच जास्त मजा असते. आणि हरवता अजून कुठेतरी सोडून येते मी, ही माझी खूप सवय आहे. आणि a lot of things. मी ज्या ज्या लोकांबरोबर आजपर्यंत काम केलंय, they have only they have been very very kind आणि very very amazing. तर सगळ्यांबरोबर मला खूप 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 मजा आली. ओके. सिडचा क्वेश्चन आहे की व्हॉट इज द बिगेस्ट मिसकन्सेप्शन पीपल हॅव अबाउट फोटोग्राफी? मिसकन्सेप्शन त्यांना असं म्हणजे अकॉर्डिंग टू माय एक्सपिरियन्स, मे बी बाकीच्यांना खूप वेगवेगळा एक्सपिरियन्स, ते थिंक दॅट इट इज व्हेरी इझी आणि इट्स जस्ट वन क्लिक आणि काम हो गया. बट देर इज अ लॉट ऑफ वर्क इन टू इट. इट्स नॉट जस्ट वन क्लिक. अरे एक ही तो फोटो क्लिक किया, एक और क्लिक करो. दैट इज नेवर अ थिंग. there is a lot of thing that is involved in photography. तुमचं equipment असतं, and all those equipments are really expensive. आणि आय थिंक तो एक ती एक गोष्ट आहे फोटोग्राफी बद्दल की बाकीच्यांनी दे शुड रिअली अंडरस्टँड. ओके. सागरने क्वेश्चन केलाय हाऊ टू डेव्हलप फॅशन फोटोग्राफी पोर्टफोलिओ ॲज अ स्टार्टिंग बेस. Starting base, I think you can collaborate with a lot of models that are there on Instagram. किंवा there are a lot of agencies that you can contact. मॉडेलिंग एजन्सीज आहेत, त्यांना कॉन्टॅक्ट करून काही मॉडेल्स असतात हू आर रेडी टू, यू कॅन पे देम अँड दे विल बी रेडी टू वर्क विथ यू. और you can ask any upcoming, what you can say, a model to come and have a collaborative shoot with you. आणि तुम्ही एक कन्सेप्ट घ्या जो तुम्हाला आवडतो, जो तुम्हाला ट्राय करायचा आहे. रेफरन्सेस बघा, डोंट कॉपी दोज रेफरन्सेस, क्रिएट युअर ओन वर्क. आणि विथ मॉडेल आणि विथ अ कोलॅबोरेटिव्ह टीम एक स्टार्ट करा. म्हणजे कुठेही यू कॅन सेट अप युअर बेस और यू कॅन हायर अ स्टुडिओ किंवा जस्ट यूज युअर नॅचरल लाईट. दॅट्स द बेस्ट वे टू गेट स्टार्टेड विथ फॅशन फोटोग्राफी. आणि विथ अ मॉडेल. तुझा आवाज, नेटवर्क कनेक्शन समथिंग. हा. येस, आता येतोय. बोल. विथ पासून पुढे कंटिन्यू कर. येतोय येतोय, आता आवाज येतोय. येतोय, कंटिन्यू कर. नाही, आता नाही येते आवाज तुझा. हा, येतो. येस येस, राईट. कंटिन्यू कर. नेटवर्क प्रॉब्लेम झाला आय गेस. ठीक आहे. तोपर्यंत तुम्ही आणखीन काही क्वेश्चन्स असेल ते इथे कमेंट मध्ये सांगा. ती जशी कनेक्ट होईल आपण पुन्हा विचारू तिला. एनी टिप्स फॉर फोन फोटोग्राफी? वेट, आपण तिला पुन्हा एकदा जॉईन करूया. तोपर्यंत तुमचे क्वेश्चन्स चालू राहू द्या. जशी ती पुन्हा लागेल आपण पुन्हा तिला विचारू. शी इज बॅक. फक्त तू अजून दिसत नाहीये. हा, तर दिसते. राईट. हा, तुला येतोय माझा आवाज? येतोय आवाज? ओके. सो स्टार्ट कर जिथे तू बोलत होती की विथ मॉडेल. With it is very important to have a model with you, and that model to be have a slight experience. म्हणजे तुम्हाला कळेल की तुमचं ट्युनिंग होईल.
मला कळेल की नेक्स्ट Right. टाइम तुम्ही तशा लोकांबरोबर अजून कसे काम कराल. Right. ओके, सो आपण बाकीचे क्वेश्चन्स घेऊया. पूजा मॅम सोबत टीमचा पूजा मॅम किंवा त्यांच्या टीम सोबतचा तुझा एक्सपिरियन्स कसा होता? It is fun. She is a lovely person. She is my favorite person. And it's fun. And it is equally inspiring. म्हणजे तुम्ही शी इज अ बिलीव्हर. तुम्ही या तिच्याकडून फक्त चार्ज होऊनच परत येऊ शकता. देर इज समथिंग दॅट तुम्ही घरी वेन यू कम बॅक यू आर हॅपी. हा काहीतरी खूप छान करून. वैभव भगतचा क्वेश्चन आहे, हाऊ डू यू कनेक्ट और कोऑर्डिनेट विथ डिफिकल्ट क्लायंट्स? Difficult clients. Clients will always have their own demands. In terms of product photography, जे ब्रँड्स असतात त्यांचं एक काहीतरी विजन असतं आणि ते तुमच्यापर्यंत ते पोचले करायचा प्रयत्न करत असतात आणि इट्स अप टू यू टू फॉलो दॅट. डिफिकल्ट क्लायंट्स म्हणताना आय थिंक ही इज रेफरिंग टू समवन who might be resilient on the budget. जे काही बजेट्सला but you can have your own stand to it. This is my quality of work and this is how much I charge. ह्याच्या राईट. व्यतिरिक्त नाही. आणि इट्स माय ओपिनियन किती डिफिकल्ट क्लायंट असला तरी इट्स अ रिलेशन दॅट यू आर मेकिंग. यू क्रिएटिंग दॅट. तुम्हाला जर त्यांच्याबरोबर काम कंटिन्यू करायचं असेल तर तुम्हाला त्यांच्या अकॉर्डिंग थोडंसं जावं लागतं विथ मेकिंग शुअर दॅट यू आर कीपिंग योर पॉईंट ऑन द टेबल एज वेल. राईट. एनी टिप्स फॉर फोन फोटोग्राफी? रवीनने विचारलाय. Phone photography, again, it is an amazing art. Depends की तुम्ही काय करताय. If you want to click, आता phones मध्ये there are a lot of mode function which is manual mode. जिथे तुम्ही तुमचं exposure आणि तुमचं shutter speed exactly monitor करू शकता, exactly change करू शकता. So experiment with that. Experiment with wide angle shots. तुमच्या आताचे जे लेटेस्ट फोन्स आहेत त्यांच्यामध्ये there's a wide angle function या which राईट. is incredible. I mean, ज्या गोष्टी तुम्ही वाईड अँगल करू शकता त्या कदाचित नॉर्मल त्याच्याने स्पेशली फॉर लँडस्केप्स. ओके, सागर चा क्वेश्चन आहे, एनी इंटर्नशिप फॅसिलिटी अवेलेबल फ्रॉम युअर साइड? मी जसं मगाशी म्हणाले मला माझ्या बरोबर जे काम करतात त्यांना इंटर्न म्हणायला नाही आवडणार. तुम्ही येऊ शकता, तुम्ही माझ्या बरोबर ऑब्झर्व करू शकता काय चालू आहे. जसं काम सुरू होईल आय विल डेफिनेटली यू कॅन जस्ट मेसेज मी. आय विल डेफिनेटली गो थ्रू युअर वर्क आणि आपण काहीतरी करूच शकतो. ओके, सो आपण हे आणखीन क्वेश्चन ज्यांचे असतील त्यांचे येऊ द्या, तोपर्यंत आपण एक रॅपिड फायर एक राऊंड ठेवलाय तो आपण करूया. ठीक आहे? तो तुला लगेच आन्सर द्यायचे. मी 2 दिस और दॅट बोलीन, त्याच्यामध्ये तू चूज करून आन्सर द्यायचे. ठीक आहे? आउटडोर फोटोशूट और इंडोर फोटोशूट? आउटडोर. स्ट्रीट और स्टुडिओ? स्ट्रीट. ओके. एरियल शूट्स और मॅक्रो शूट? सॉरी, शॉर्ट. एरियल शॉट्स और मॅक्रो शॉट्स? एरियल. ओके. कॅन्डिड और पोज? कॅन्डिड. ओके. निकॉन और कॅनॉन? कॅनन. नॅचरल लाईट और स्टुडिओ लाईट? नॅचरल. ओके. आता आपण तोपर्यंत यांचे क्वेश्चन्स घेऊया. फ्रॉम युअर पॉइंट ऑफ व्ह्यू, व्हॉट मेक्स अ गुड फोटो स्टँड आउट फ्रॉम अ एव्हरेज फोटो? I think good photo, it's subjective. I mean, it depends on
how you look at a picture. जसे तुम्हाला वाटतंय की oh this is the shot that I've been waiting for, this is the shot that I want. Right. Then it is a good picture. आणि मग ते तुम्हालाच नाही ते बाकी सगळे जर तुम्ही if you are confident about that photo, I'm sure everybody else would agree with it. Right. आणि have you done from photography course along studying science in junior college? I guess हे आता जॉईन झालंय असं तरी तू एकदा पुन्हा सांग. सो मी माझ्या वडिलांकडून शिकले जे काही बेसिक शिकले ते आणि बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी शिकल्या ते मी थ्रू एक्सपिरियन्सच शिकले. इनफॅक्ट मी म्हणेन मी अजूनही शिकते आहे. प्रत्येक शूट्स मध्ये काही ना काहीतरी नवीन शिकायला मिळतं. जे कदाचित मला एका इन्स्टिट्यूट मधून सुद्धा मिळालं असतं, बट जे एक्सपिरियन्स मधून मिळतं ते आय थिंक इट इज प्राइस. Right. Do you click your pets photos on phone or camera? सॉरी. तू तुझ्या पेट्सचे जे फोटोज काढतेस ते तू कॅमेरा मधून काढते तुझ्या मोबाईल मधून फोटोज काढते? डिपेंड. मोस्टली आता पेट्स पेट्स म्हणजे जर ते रेडी जर ते आत्ता काहीतरी करतायत तर माझ्याकडे रेडी असतो तो फोन कॅमेरात असतो. सो मोस्टली मी फोननी काढते. आणि जर मला त्यांना अगदी प्रॉपर बसवून वगैरे फोटो काढायचा असेल तर मी ओके. सागरचा क्वेश्चन आहे की कोलॅबरेशन मीन्स अकॉर्डिंग टू युअर पॉइंट ऑफ व्ह्यू. कोलॅबोरेशन ॲज इन म्हणजे तुम्ही त्यांना अप्रोच करू शकता ऑन कोलॅबोरेटिव्ह बेसिस म्हणजे क्रेडिट बेसिस. म्हणजे when you have those people on board, तुम्ही शूट करता when you are done, when your pictures are ready, when you are posting it, तुम्ही तिकडे खाली मेन्शन करू शकता की मेकअप बाय दिस, स्टायलिंग बाय दिस, फोटोग्राफी बाय दिस अँड मॉडेल इज दिस. म्हणजे त्यांनाही एक पोर्टफोलिओ मिळतो त्यांचा, त्यांनाही एक क्रेडिट मिळतं, त्यांनाही एक प्लॅटफॉर्म मिळतो की हा एक एक्झाम्पल देऊ शकतात की हा दिस इज द वर्क दॅट आय हॅव डन. आणि इट इज नॉट युजली पेड. इट इज नॉट युजली पेड. इट इज बार्टर कोलॅबोरेशन. बट हे इनिशियल लेवलवर जे लोक आहेत त्यांच्यासाठी. How do you carry your equipments to shoots? It depends. Mostly I have to carry it in a vehicle itself, in a cab, and there are specific bags for each of the equipment, and yeah. And Okay. kadi kadi I सगळ्यांना travel from my scooty, so I take it from my scooty. Jeva there are no help available with me, I travel with my scooty or ओके. a cab. ओके. आणखीन एक क्वेश्चन होता की जे आपले फोटोग्राफीसाठी इक्विपमेंट्स असतात ते इम्पॉर्टंट आहेत का? ते इम्पॉर्टंट आहेत का? photography equipments they are important, पण if you are starting up, don't completely rely on that. जर तुमच्याकडे जसं मी मगाशी म्हणायचं तुमच्याकडे बेस्ट लाईट, एक्सपेन्सिव्ह कॅमेरा, एक्सपेन्सिव्ह लेन्स नसेल तरीही तुम्ही तुमचा बेस्ट कंटेंट बनवू शकता. यू नीड टू नो जो काही तुमच्याकडे कॅमेरा अवेलेबल आहे, ट्राय टू यूज इट टू इट्स बेस्ट. म्हणजे मी स्वतः 700D वापरत होती, विच इज an entry level camera, पण I made sure की I use it to its best potential. So त्या छोट्याशा कॅमेराला मी lenses वेगळे लावायचे. So lenses make a lot of difference. आणि yes, camera equipment matters जर तुम्ही त्या लेवलची फोटोग्राफी करताय. जर quality is the major thing that you require. म्हणजे कमर्शियल शूट्स असेल तर यू नीड दोज इक्विपमेंट्स. पण if you're starting up, don't completely rely on expensive equipment. You can work it out with your smaller cameras as well. Right. Okay. One thing you always prefer to have good lighting or good lens or good camera? It's a question आहे. Good. If it is a studio setup, good lighting is the main objective. And
it's a natural light, set up good lens. ओके. आणि कॅमेरा? कॅमेरा कॅमेरा तुमच्याकडे बेस्ट कॅमेरा नसला तरी चालेल. यू नीड ओके. अ गुड लेन्स आणि यू नीड युअर ओन आईज. That's the main. How's your experience with advertising agency shoot? Are you dream shoot? ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज अजून Your तसे dream shoot, sorry. ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज तसे अजून मी कोणाला अप्रोच नाही केला आहे. मी कोणाला पिच नाही Okay. केला आहे. बट अ लॉट ऑफ ब्रँड्स दॅट आय एम वर्किंग विथ पंखी कलाकार किंवा फादर्स दे आर रिअली गुड ब्रँड्स इवन ए स्टोरी दे आर रिअली गुड ब्रँड्स अँड आय लव्ह वर्किंग विथ ओके. सो आणि इवन जसं तू त्याच्या स्टाईल बद्दल बोलली, सो प्रोडक्ट फोटोग्राफी मी तुझी पाहिली ती सुद्धा खूप कमाल आहे, खूप डिफरंट आहे. मग त्याच्यामध्ये तुझी काय स्टाईल असते? तू तिथे काय लाईक काय थिंक करून फोटोज काढतेस त्याचे, की काय हे डिफरंट वाटलं पाहिजे? येस सो हा युजली कोलॅबरेटिव्ह एफर्ट असतो. जसं पादप्स द शू ब्रँड दॅट आय एम वर्किंग हम्म. विथ दे आर अमेझिंग टीम. त्यांचा फोकस इज सस्टेनेबल फुटवेअर. त्यांच्या चप्पला एका टायर यूज टायर पासून बनवतात विच इज कम्प्लिटली इको फ्रेंडली. सो त्यांच्या थीम त्यांना कसं त्यांचं प्रोडक्ट डिस्प्ले Yes. करायचं आहे. सो Yes. ते ते काही आयडियाज सांगतात म्हणजे आम्हाला असं हवं आहे बघायला. सो इट्स Yes. मेजरली इट हॅज बिन मिनिमल. पण त्या मिनिमल सेटअपमध्ये मी अजून काय ऍड करू शकते. मी थोडा Yes. एलिमेंट काय देऊ शकते. सो मी त्यांचे कलर्स खूप अमेझिंग आहेत त्यांच्या शूजचे. Yes. सो वी ट्राय टू प्ले विथ कलर्स. तुम्ही त्याच्यात बघितलं तर देर आर अ लॉट ऑफ बोल्ड Color. कलर्स इन दॅट. Ah, right. सो थोडा फंकी टच द्यायला ते. देन देर वॉज अनदर प्रोडक्ट अ वॉटर बॉटल. ती वॉटर बॉटल इतकी सुंदर आहे. ए स्टोरी अर्चिता gave me that opportunity. That bottle is beautiful. पण ती जेवढी छान दिसते ती कॅमेरावर तेवढी छान दाखवणं इज द मोस्ट डिफिकल्ट टास्क. Yes, right. Bottles are not the easiest To capture. to take a picture of. खूप मेहनत करावी लागली. 2-3 शूट्स एका शूट नंतर फायनली जे शूट झालं ते दॅट वॉज द वन वी सिलेक्टेड. सो अशा काही गोष्टी आहेत जे तुम्हाला ट्राय अँड टेस्ट करून समजू शकता. सो या. ओके. ओके. सो इथे बरेच जणांचे क्वेश्चन्स आहेत की तू आम्हाला काय सजेस्ट करशील, की काही बुक्स वगैरे. सो आपण ते तू सांग, की जे कोण फोटोग्राफर बनू पाहतायत किंवा त्यांची इच्छा आहे ह्या करिअर मध्ये येण्याची, त्यांच्यासाठी तू काय मेसेज देशील, की काय काय गोष्ट केली पाहिजे किंवा कोणती गोष्ट नाही केली पाहिजे? जसं मी मगाशी म्हणाले एक्सपेरिमेंट विथ युअर कॅमेरा, एक्सपेरिमेंट विथ ऑल द थिंग्स दॅट यू हॅव. काही नाही केलं पाहिजे. डोंट डोंट रिलाय ऑन द रेफरन्सेस. डोंट कॉपी. तुम्ही जर it's easier nowadays to scroll on Instagram. अरे मला हे खूप आवडलं. You can try it, but also add your own touch to it. Uh, Also references बघून करणं is easy. आणि मेन थिंग इज इंस्टाग्रामवर इन्फ्लुएन्स होणं ही खूप इझी आहे. डोंट कम्पेअर Yes. युअर वर्क विथ एनीवन. क्रिएट युअर Yes. ओन स्टाईल. दॅट्स इट. Right. ओके. सो आपण ह्याच्यामध्येच आपलं लाईव्ह सेशन आता एंड करू, बिकॉज आपण बोलत तर बरेच जाऊ आणि बरेच जणांचे क्वेश्चन सुद्धा येतच चालले. सो थँक्यू. इवन प्रेरणा मॅमने मेसेज केलाय, दिस सेशन वॉज व्हेरी हेल्पफुल. यू आर रॉकस्टार श्रुती. Thank you, Prerna. Thank you so much for this live session. मी खूप लहान आहे. अजून मी अजून खूप काही करायचं बाकी आहे. Thanks for this opportunity. Thanks for inviting me for this live session. And it means a lot.
थँक्यू आणि थँक्यू सो मच की तू आली लाईव्ह मध्ये. खूप कॉन्शियस आधी होत होतीस आणि बऱ्याच जणांना बरीच माहिती मिळाली. अजूनही बघ क्वेश्चन्स येतच राहत आहेत. सो खूप खूप थँक्यू सो मच. ठीक आहे, चलो बाय. घरीच राहा सर्वांनी, सेफ राहा. येस येस येस, बाय.